नमस्कार मित्रांनो, 1 जानेवारी 2026 पासून रेशनच्या वाटपामध्ये खूप मोठा बदल करण्यात येणार आहे. यामध्ये अंत्योदय रेशन कार्ड आणि प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड यामध्ये आता धान्य वाटपामध्ये थोडासा बदल करण्यात येणार आहे. यामध्ये तांदूळ आणि गव्हाच्या वाटपामध्ये थोडासा बदल करण्यात येणार असून 2026 जानेवारीच्या वाटपापासून यात बदल आता या रेशन कार्ड धारकांना जाणवणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 च्या नियमानुसारच आता धान्य वाटप हे करण्यात येणार असून अंत्योदय अन्न योजना म्हणजेच AAY आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी म्हणजेच PHH हे राशन कार्ड धारकांना आता गहू आणि तांदूळ यामध्ये थोडासा बदल करण्यात येणार आहे. पुरवठा विभागाच्या माहितीनुसार आता अंत्योदय रेशन कार्ड धारकांना 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू असे एकूण 35 किलो धान्य हे वाटप करण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति सदस्य दरमहा 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू हे आता वाटप करण्यात येणार आहे. हे बदल आता अन्न सुरक्षा अधिनियमच्या नियमानुसार वाटप करण्यात येणार असून याबाबतची माहिती पुरवठा विभागाने दिलेली आहे. याआधी या दोन्ही रेशन कार्ड धारकांना धान्य वाटपामध्ये थोडासा बदल करण्यात आला होता. तो म्हणजे अंत्योदय रेशन कार्ड धारकांना 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू असे वाटप करण्यात येत होते आणि प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड धारकांना प्रति सदस्य 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू असे देण्यात येत होते. जानेवारी पासून वाटपामध्ये आता हे थोडेफार बदल होणार आहेत. मागील काही दिवसात तांदळाचे प्रमाण हे वाटपामध्ये जास्त होते आणि गव्हाचे प्रमाण हे कमी होते. पण आता पूर्वी जे वाटप होत होते तेच वाटप आता होणार असून यापुढील आता यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. तांदळाचे वाटप जास्त होत असल्याने आणि गव्हाचे वाटप कमी होत असल्याने बऱ्याच तक्रारी ह्या रेशन कार्ड धारकाच्या येत होत्या. पण आता यात सुधारणा होत असून जानेवारी पासूनच हे आता नवीन नियमानुसार हे वाटप होणार आहे. म्हणजेच 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू तसेच प्राधान्य कुटुंबाला 3 किलो तांदूळ प्रति सदस्य आणि 2 किलो गहू हे प्रति सदस्यानुसार आता जानेवारी पासून वाटप होणार आहे. त्याबरोबरच आतापर्यंत 1 वर्षापासून APL रेशन कार्ड धारकांना त्यांना रेशनचे पैसे अद्यापपर्यंत वाटप झालेले नाही. म्हणजेच प्रति सदस्य 170 रुपयाप्रमाणे जे पैसे वाटप होणार होते ते अद्यापपर्यंत हे वाटप झालेले नाही. जवळजवळ 1 वर्ष होऊन गेले तरी अद्यापपर्यंत या APL रेशन कार्ड धारकांना म्हणजे शेतकरी रेशन कार्ड धारकांना पैसे मिळाले नाही. त्या रेशन कार्ड धारकांना धान्याच्या ऐवजी पैसे देण्याचे राज्य शासनाने ठरवले होते. मात्र बरेच दिवस होऊनही निधी मंजूर करून सुद्धा अद्यापपर्यंत या रेशन कार्ड धारकांना अद्यापपर्यंत हे पैसे खात्यावर मिळालेले नाही. म्हणजेच 1 वर्ष होऊन गेले तरी या रेशन कार्ड धारकांना पैसे मिळाले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पुरवठा विभागाकडे विचारणा केली असता निधी उपलब्ध झाल्यास ते लगेच जमा केले जातील असे सांगण्यात येत आहे. पण जवळजवळ 3-4 महिने झाले या बाबतीचा निधी मंजूर करून सुद्धा राज्य शासनाने निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे हे पैसे अद्यापपर्यंत मिळाले नाहीत असे सांगण्यात येत आहे. धन्यवाद.